खरं तर फार आनंद आहे. नगरपंचायत, नगरपालिका, नगर परिषदेच्या या निवडणुका संपूर्ण महाराष्ट्रामधील 288 ठिकाणी या निवडणुका पार पडल्या. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी, आदरणीय अमित शहाजी, सर्व राष्ट्रीय नेते, राष्ट्रीय सर्व पदाधिकारी, बाल संतोषजी असतील, शिवप्रकाशजी असतील, अरुण सिंगजी असतील, मनोजजी असतील, ही सर्व मंडळी आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे आमचे सर्वांचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातली ही निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी अतिशय ताकदीने आणि पूर्णच्या पूर्ण, ज्याला म्हणतात पूर्ण क्षमतेने लढली. 51% लढाई आम्हाला जिंकायची आहे. या संपूर्ण भावनेतून लढलेली ही निवडणूक, खरं तर मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व महाराष्ट्रातील असणारे सर्व मंत्री असतील, सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, बूथवरचा सर्व कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांनी ही बूथवरती लढलेली निवडणूक आहे. त्यामुळे या बूथवरच्या निवडणुकीमध्ये हा जो विजय भारतीय जनता पार्टीला, भारतीय जनता पार्टीच्या असणाऱ्या पक्षाला आम्हाला मिळाला, त्याचं श्रेय कार्यकर्त्यांना आणि जनतेला आहे. जनतेने दिलेला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आदरणीय देवेंद्रजी 24 तासापैकी 18 तास पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील, देवेंद्रजी असतील, महायुतीचे सर्व नेते असतील, हे सर्वजण वेळ देतात, जनतेसाठी वेळ देतात आणि त्यामुळेच हे यश जे आहे 288 पैकी जवळजवळ 225 पेक्षा जास्त ठिकाणी महायुतीचाच विजय झालाय, हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. भारतीय जनता पार्टीचा मला सांगायला आनंद होतो की यामध्ये अजूनही निकाल हे यायचे बाकी आहेत. 236 ठिकाणी भारतीय जनता पार्टी ते नगराध्यक्ष म्हणून उमेदवार हे त्या ठिकाणी लढले आणि त्यापैकी 134 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षाचे उमेदवार विजयी झाले. काही ठिकाणी थोडक्या मताने उमेदवारांचा पराजय झाला, परंतु कडवी लढत भारतीय जनता पार्टीच्या त्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी दिली. त्या संपूर्ण नगरपालिकेमध्ये जवळजवळ 3000पेक्षा जास्त नगरसेवक फक्त एकट्या भारतीय जनता पार्टीचे जिंकून आले. भारत माता की. त्याचा अर्थ देवेंद्रजींच्या नेतृत्वात एक दूरदृष्टी असणारा नेता, महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे नेण्यासाठी अग्रेसर असणारा हा नेता रात्रीचा दिवस करतोय. महाराष्ट्रातील जनतेने कौल दिलाय, त्याबद्दल मी विनम्रपणे त्यांचं सगळ्यांचं खूप खूप आभार मानतो. खरं तर सर्व महायुतीचे नेते यांनी केलेलं परिश्रम
एनडीएचं केंद्रातलं सरकार, राज्यामधलं असणारं महायुतीचं सरकार पारदर्शकपणे काम करत आहे, हे यावेळेला पुन्हा सिद्ध झालं.